मोदी सुद्धा ह्याच्याबद्दल खोटं बोललेले आहेत एकदा मागे. मैंने सेना को खुली छूट दे दी. पंतप्रधानांनीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे म्हणून. जो समजो वो करो, हे एक असं वाक्य आहे की एखाद्या जनरलला त्यांनी असं वाक्य लिहिलंय की मी इतका हताश झालो की सिस्टीमने मला अख्खं तोंडावर सोडून दिलेलं. ज्यांच्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनीच असं म्हटलंय की ते संकुचित मानसिकता असलेले मनुष्य होते. त्यामुळे नरवणेंना काम करणं खूप कटकटीचं झालेलं. हे सरकार केवळ जनरलच्या पुस्तकालाच नाही तर एक्सवरच्या अकाउंटला घाबरून विथहेल्ड करतं ते. मोदींवर एकेकाळी देशाने एवढं प्रेम केलं, त्यांना देशाला एवढं देता आलं असतं. या उलट त्यांनी देशाला राजीनामा द्यायला लावला आणि स्वतः सत्तेत बसून राहिले. हे सत्य आहे की तुमच्या नियतीपासून तुम्ही प्रेम पळ काढू शकत नाही, ती शेवटी तुम्हाला गाठते. नमस्कार, मी प्रशांत कदम. संसदेच्या अधिवेशनातला मागचा आठवडा फार वादळी ठरला. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, देशाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचं हे अप्रकाशित पुस्तक संसदेतल्या गदारोळाला कारणीभूत ठरलं. आणि जे प्रश्न माजी लष्करप्रमुखांनी उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दलची चर्चा सरकारला नको आहे, त्याच्याबद्दलचा एक 4 ओळींचा उतारासुद्धा विरोधी पक्षनेते राहुल गांधींना सलग 2 दिवस संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांनी वाचू दिला नाही. त्यामुळं हे सगळं नेमकं असं का घडतंय, का एवढी भीती सरकारला त्या पुस्तकाची वाटतेय? आणि मुळात ते लष्करप्रमुख पण UPAच्या काळातले नाही आहेत, ते मोदी सरकारच्याच काळातले आहेत. ते पुन्हा अशा विचारांच्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत की जे भाजपच्या विचाराशी जवळीक असलेली वर्तुळं आहेत. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. सोबतच एप्स्टीन डीलबद्दलच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. काही नावं, थेट कनेक्शन ज्याच्याबद्दल आत्तापर्यंत कुजबूज होत होती, ती नावं, त्यांचे संभाषणं, ईमेल्स, हे सगळं आता बाहेर येऊ लागलेलं आहे. अमेरिका आणि भारताच्या डील्सबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी आता उघड होऊ लागलेल्या आहेत. पहिलं ऑफिशियल डॉक्युमेंटेशनसुद्धा परवा आलेलं आहे. तर या सगळ्याची थोडी जरा सविस्तर चर्चा करूयात. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, ब्लॉगर राजू परोळेकर सर. सर, नरवणेंच्या बाबतीत म्हणजे 2024 लोकसभा निवडणूक ज्यावेळी होणार होती त्याच्या 2 महिने आधी हे पुस्तक येणार होतं. ते ॲमेझॉनवरती त्याचं प्री बुकिंग सुरू पण झालेलं होतं. पण तेव्हापासून आत्तापर्यंत हे पुस्तकच प्रकाशित होऊ दिलं जात नाही आहे. का तुम्हाला असं वाटते? आणि मुळात हे लष्करप्रमुख मोदी सरकारच्याच काळातले, तरीसुद्धा हे का होतं आहे? त्यामध्ये एकतर पहिली गोष्ट अशी की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स वगैरे आता असे खाती जरी असली नावाला, तरी सगळं PMO आणि HMO म्हणजे होम मिनिस्टर ऑफिसकडनं आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसकडनं नियंत्रित केलं जातं. तर समजून घे की 35 पुस्तकं या काळामध्ये प्रकाशित व्हायची परवानगी मिळाली, फक्त या पुस्तकाला मिळाली नाही. तू म्हणालास त्याप्रमाणे जनरल नरवणे यांची बॅकग्राऊंड जी आहे, म्हणजे ते संघाचे आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्यांची बॅकग्राऊंड आपण बघ की महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले नरवणे, पुण्याचे. त्यांची आई आपल्याला माहितीच आहे की ऑल इंडिया रेडिओवर सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, पुणे आकाशवाणी केंद्र. म्हणजे अगदी आपण लहान असताना अगदी मी तर ऐकले आहेत त्यांचा आवाज. म्हणजे मी ओळखू शकतो, रेकग्नाईज करू शकतो जर रेडिओवर ऐकू आला तर. म्हणजे असं तर म्हणजे तो काळ पण रिलेट होतो ना त्याबरोबर. म्हणजे तो एक म्हणजे माझ्या वडिलांना, माझ्या आता वडील हयात नाहीत, पण वडील आजोबा तर नॉस्टॅल्जिक व्हायचे त्या आवाजाने. म्हणजे तर मूळ मुद्दा असा आहे की तर ते असे जन्माला आले आणि पुण्याच्या अप्पा पेंडसेंनी सुरू केलेल्या ज्ञानप्रबोधिनी, ही अप्पा पेंडसे मूळचे RSSचे. बरं, संघ विचार त्यांनी सोडला नाही, पण संघ सोडला कारण त्यांना वेगळं काम करायचं होतं उभं, आणि ते त्यांनी केलं. ज्ञानप्रबोधिनी उभी केली आणि त्यातनं संघ विचाराची मुलं तयार केली किंवा त्याच्याशी जवळ जाणारी. त्यातनं नरवणे शिकले आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ते जनरल पदापर्यंत पोहोचले. आणि मला असं वाटतं की त्या काळात जे सर्वात पराक्रमाचं जे मानलं जायचं, की आताच्या काळात तसं मानलं जाणार नाही, कारण नरवणेने जे लिहिलंय ते वाचतं ते पराक्रमाचं नाही, पण त्या काळात लष्करात जाणं आणि जनरल पदापर्यंत पोहोचणं ही मोठी पराक्रमाची गोष्ट होती, जे जनरल नरवणे पोहोचले. तर यामध्ये उणीव काढावी, म्हणजे या माणसाच्या देशभक्तीबद्दल, इंटिग्रिटीबद्दल. म्हणजे तुम्ही डाव्या विचारांचे आहात किंवा तुम्ही लिबरल आहात, तुम्ही हे आहात ते आहात असं काहीच तुम्ही म्हणू शकत नाही आता संघाचे लोक, बरोबर, संघ परिवार, किंवा BJP सुद्धा नाही म्हणू शकत. तर त्या माणसाने जे पुस्तक लिहिलंय 4 स्टार ऑफ डेस्टिनी, द 4 स्टार ऑफ डेस्टिनी,
त्या पुस्तकातली जी प्रकाशित झालेली पानं आहे ती सुशांत सिंग नावाच्या जर्नलिस्टनी त्यातली 39 पानं कारवान नावाच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित केली. अर्थात नंतर राहुल गांधींनी ते अख्खं पुस्तकच बाहेर आणून लोकांसमोर दाखवलं, पण ऑब्व्हियसली ऑफ द रेकॉर्ड ते बऱ्याच लोकांनी वाचलेलं आहे. ऑब्व्हियसली त्याच्या मागच्या पानावर शशी थरूरांचं पण एक हे आहे, त्यामुळे शशी थरूरांनी तर वाचलं असणार ना. म्हणजे तू वाचलेस का ते मागचं पान पाहिलंस त्याचं मलपृष्ठ? तर शशी थरूरांचं नाही, सॉरी व्ही पी मलिकांचं आहे, व्ही पी मलिकांचं आहे. थरूरांचं पण असावं असं मला वाटतं, मला खात्री नाही. म्हणजे आता मला मी इतकी पुस्तकं वाचत असतो की मला मिक्स पण होऊ शकतो, पण मोस्ट प्रोबॅबली असावं पण, म्हणजे काय माहित नाही. पण व्ही पी मलिकांचं नक्की आहे. म्हणजे 5-6 लोकांची ज्यांच्या मलपृष्ठावर कॉमेंट्स आहेत त्यांनी तर ते नक्की वाचलं आहे ना. 448 पानांचं पुस्तक वाचलेलं आहे. त्यामुळे ते गुपित नसणार हे सर. 3 वर्षापूर्वी जे आत्ता कारवानने छापलं ते 3 वर्षापूर्वी प्रिंटमध्ये येऊन गेलेलं होतं. अर्थात विरोधी पक्षाची हेळसाण आणि आळशी वृत्ती कारणीभूत पण आहे की ही गोष्ट निवडणुकीच्या अगोदर आलेली असतात, त्यांनी दुर्लक्ष केलं. आता आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे प्राईम मिनिस्टरना एवढी का भीती वाटावी या पुस्तकाची. याचं कारण एवढी इंटिग्रिटी असलेला एक जनरल जेव्हा लिहितो तेव्हा तो पूर्ण जबाबदारी लिहितो. आणि त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे तुला सांगतो की त्याच्यात मिनिट टू मिनिट अकाउंट लिहिलंय त्यांनी सगळ्या गोष्टींचं. तुम्ही काउंटर चेक करू शकता आणि ते खोटं निघणार नाही. सी नरवणेंचा अनालिटिकल बेंड ऑफ माइंड ज्या प्रकारचा असणार, जे जनरल पदापर्यंत पोचायला लागतो, ज्या काळातनं ते झाले, तर ते ऑब्व्हियसली त्यांनी तसंच लिहिलंय. हां, तर त्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलंय की एका विशिष्ट प्रदेशामध्ये चीनी सैन्य घुसत होतं. शॉर्ट मध्ये सांगतो मी, प्रदेश वगैरे सगळं सांगत बसणं, कारण आपल्या मराठी वाचकाला सगळी त्याच्यात आली आहे ना. नेमकं चीन अरुणाचल, हा म्हणजे बहुसंख्य लोकांना अरुणाचल लडाख वगैरे मध्ये तो प्रदेश नकाशावर सुद्धा दाखवणं खूप अवघड होऊन बसतं. तर ती फौज आपली रेषा ओलांडून येते, चायनीज रेड आर्मी, हे बघितल्यावर नरवणे जनरल असल्यामुळे त्यांना त्यांच्या कमांड ऑफिसर इन कमांड जो होती जोशी, त्यांनी फोन केला. तर त्यांनी फोन केल्यावर नरवणेंना ऑब्व्हियसली असं असतं बघ की आपल्या डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये म्हणजे लोकशाही संरचनेमध्ये कुठच्याही राष्ट्रामध्ये जनरल निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे फक्त जे उछलकूद करतायत की जनरलना सांगितलं तुम्हाला हवं ते करा, असं करता येत नाही. आता मुद्दा असा आहे की तुमचे त्या देशाबरोबरचे नातं कसं आहे, तुमचं त्या देशाशी कोणतं व्यापारी संबंध किंवा हितसंबंध गुंतलेले आहेत, हे सगळं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर ठरवतं. म्हणजे परराष्ट्र मंत्रालय आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस. त्यामुळे स्पेसिफिक आदेश आवश्यक असतात. तुम्ही हे तुमचं विश्लेषण फार महत्वाचं आहे, कारण अनेक लोकांना असं वाटतंय की जो उचित समजो वो करो याच्यामध्ये तुम्हाला उलट फ्रीडम दिले असं काही लोक अर्थ काढतात. नाही, मी तुम्हाला एक सांगतो. आता याच्यात 2 मुद्दे आहेत. म्हणजे मोदी सुद्धा ह्याच्याबद्दल खोटं बोललेले आहेत एकदा मागे, मैंने सेना को खुली छूट दे दी. तर मोदी सेनेला खुली छूट देऊ शकत नाहीत. तो अधिकार राष्ट्रपतींना आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की राजनाथ सिंग मोदींच्या वतीने तर देऊच शकत नाहीत. ते डिफेन्स मिनिस्टर आहेत, म्हणजे वाटेल ते सांगण्याचा त्यांना अधिकार नाहीये. परराष्ट्र मंत्रालयाने तरतम भावाने कॅबिनेटची मिटिंग व्हायला लागते. निदान एक छोटी कॅबिनेटची मिटिंग व्हायला लागते, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मिटिंग व्हायला लागते. आणि त्याच्यामध्ये या देशाबरोबर युद्ध झालं तर प्रोज आणि कॉन्स काय आहे त्याचे निर्णय घेतले जातात. त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, म्हणजे आता ढोवाल आहेत ते 90-80 वर्षाचे असतील ना, 81 वर्षाचे. म्हणजे आपण असं आशा करू की त्यांचं कॉग्नेटिव्ह ठीक असेल, कारण त्यांच्या उपस्थितीबाबत पंतप्रधान निर्णय घेतात, ते असावेत की नसावेत त्याच्यात. तर त्यांच्या सहित आणि परराष्ट्र मंत्रालयाचं सगळे प्रतिनिधी वगैरे सहित निर्णय प्रक्रियेसाठी एक मीटिंग होते. आणि त्याच्यात आदेश जो आहे तो प्रॉपर तोंडी नाही दिला जात, तो प्रॉपर पाठवला जातो. आणि तो आदेश असतो की हल्ला या क्षेत्रामध्ये सुरू करा. मग त्याच्यामध्ये नेव्ही इन्व्हॉल्व करायची, एअरफोर्स इन्व्हॉल्व करायचा, नाही करायचा, गोळ्या झाडायचं. इथे 20 सैनिक आपले मेलेले आहे, बरोबर. त्याचं कुठेही अनसंग नॉन ऑर्ड गेले ते. म्हणजे यांची ही देशभक्ती पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांची. आणि लगेच त्यांना मिनिटाला जनरलला इथून मेसेज जात असतो ऑफिसकडनं
की तुम्ही हे करा, ताबडतोब त्यांना पुढे येऊ देऊ नका त्यांना. बरोबर. आणि इथं चीन फक्त एक संबंधात जे बेसिक नॉर्म्स आहेत ना आपले, की अगदी अंगावर आले, झटापट झाली ते गोळ्या घालायच्या, तो ठरलेलंच आहे चीन बाबतचं. पण त्याच्या पलीकडे काही करायचं असेल कारण आपण 2 न्यूक्लिअर पॉवर पण आहेत, जसं पाकिस्तान पण आहोत आपण. तर याबाबतचं प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थितीचा आढावा सिव्हिलियन जे गव्हर्नमेंट आहे आपलं, म्हणजे शासन, लोकशाही शासन, ते क्षणाक्षणाला आढावा घेऊन त्यानुसार स्ट्रॅटेजी सैन्याकडे देतं. सैन्य टॅक्टिक्स ठरवतं, ग्रँड स्ट्रॅटेजी सैन्य ठरवत नाही. अब जो उचित है समझो वो करो असं सैन्य करू शकत नाही. कारण सैन्याला नेमकं माहित नसतं की तिथे काय शिजलेलं आहे, अगोदरचे करार का मदार काय आहेत ते. सैन्य या प्रकारे काम करत नाही भारतामध्ये. हे जे भ्रम भक्त लोक पसरवत आहेत तो चुकीचा आहे. आणि मुळात नरवणेंनी पण नाही, उल्लेख नरवणेंनी केलाय त्याच्या ना, की पुढचं जे hot लिहिलंय, potato म्हणजे हा, माझ्या म्हणजे हातामध्ये नरवणे, तुम्ही हे केलं नाही त्याच्या होतं. पुढचं जे नरवण्यांचं वाक्य आहे की 2.5 तास काहीच केलं नाही, म्हणजे 8:10 तासात पहिला तुम्हाला फोन आला. सांगतो, 2.5 तासात चीनने ठरवलं तर दिल्ली सर करू शकतात. खरंय. पण ती त्यांनी अदरवाईज केलेलीच आहे. म्हणजे प्रत्यक्ष सैन्य पाठवून घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने RSS बीजेपीचे लोक कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट बरोबर मिटिंगा करतात स्वतःच्या, आणि एवढे शत्रुत्व केल्यानंतर, तुमचे सैनिक मेल्यानंतर, ते पाहता त्यांनी दिल्ली सर करायची काय बाकी ठेवली असं पण झेंडा म्हणतात. लावायची पण गरज हा, नाही. म्हणजे आधुनिक काळामध्ये झेंडा लावत नाही रे. म्हणजे आधुनिक काळातलं जे औपनिशिक वाद आहे तो असा नसतो. व्यापार आणि याच्यातनं कळतात गोष्टी. हा, म्हणजे ते हवं ते करून घेऊ शकतात. म्हणजे जेव्हा आपले सैनिक मेले होते तेव्हा पंतप्रधान जेव्हा सांगतात की कोई घुसा नाही ना कोई घुसेगा, आणि चीनने लगेच पीपल्स डेली आणि सगळ्या वर्तमानपत्रात चीनचे जी माउथ पीस आहेत कम्युनिस्ट पार्टीचे, त्याच्यामध्ये छापून आलं की पंतप्रधानांनीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे म्हणून. म्हणजे ऑलमोस्ट आमचा माणूस असला सारखं आहे ना, गव्हर्नर जनरल ऑफ चायना किंवा व्हाईसरॉय ऑफ इस्रायल, अशा टाईपचं ते झालं. तर द मुमेंट त्यांनी कळवलं त्याच्यानंतर त्यांना अपेक्षित हे असतं जनरलला, म्हणजे त्याच्या पुढचं जे नरवणींची वाक्य आहेत त्याचा अर्थ सांगतो अलीकडून, की लोकांना कळण्याकरता, भक्तांना विशेष करून कळण्याकरता. कारण जो झोपलेला आहे त्याला जागा करू शकतो आपण, झोपेचं सोंग केलेला नाही जागा करू शकत. पण त्यांना अर्थ उलगडून हा की मिनिटाला त्यांना आढावा घेतला जातो पंतप्रधान कार्यालयाकडनं. म्हणजे इंदिरा गांधी किंवा अगदी मनमोहन सिंगांपर्यंत असंच होतं. बरोबर, इंदिरा गांधी तर फारच इन्व्हॉल्व्ह झालेले आहे आणि त्यांनी ते केलं. म्हणजे सिक्कीमच्या बाबतीत केलं चायना बरोबर, बांगलादेशच्या बाबतीत पाकिस्तान बरोबर केलं. तर तो आढावा जो घेत असतात तेव्हा जनरल माहिती देत असतो, जनरलला कमांडिंग ऑफिसर माहिती देत असतो. ही एक चेन एस्टॅब्लिश होते आणि मग टॅक्टिक्स मिलिटरी ठरवते, त्या परत PMO कडे येतात, मग त्या डिफेन्स मिनिस्ट्री, आणि मग त्यांची मिटिंगा चालू राहतात. आणि मग इन्व्हॉल्व केलेले ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी जे असतात सिव्हिलियन गव्हर्नमेंटचे, ते आणि मिलिटरीचे ऑफिसर्स हे कम्युनिकेशनमध्ये राहतात. आता यातलं काहीच झालं नाही. म्हणजे ऑलमोस्ट गावखेड्या लेवलला, ग्रामपंचायतीत पण असं काम नाही होत, की सोडूनच दिलं. म्हणजे NSA ढोवालनी काय बोलले नाही, जे शूर पडद्यावर सिनेमात बनतात त्यांचं काय नाही, पंतप्रधान जो समजो वो करो, हे एक असं वाक्य आहे की एखाद्या जनरलला त्यांनी असं वाक्य लिहिलंय की मी इतका हताश झालो की सिस्टीमने मला अख्खं तोंडावर सोडून दिलेलं आणि माझ्या हातात आधी गिव्हन मी हा हॉट पोटॅटो. तर या एका जनरलच्या, ज्या इंटिग्रिटी असलेल्या जनरलचं वाक्य हे भारतीय सरकार आणि भारतीय सेना यांच्यामध्ये जर चीन आलं तर भारतीय सरकार चीनची बाजू घेतं असं दाखवणार आहे. हा ट्रेझन नाही तर काय आहे. बरं, तोच मुद्दा संपत नाही नरवणेंच्या पुस्तकातला. नरवणेंनी, विरोधी पक्षाने जो आक्षेप घेतला तो खरा होता. अग्निवीर जेव्हा योजना आली तेव्हा नरवणेंनी लिहिलं की अख्ख्या सेनेमध्ये शॉकवेव्ह गेली असं वाक्य फ्रॉम द ब्ल्यू असं म्हणाले ते. मग त्याच्याबद्दल खरं तर एक म्हणजे ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेच्या वेळी त्यांचं पुस्तक येणार होतं आणि ज्या त्यांनी गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या खऱ्या होत्या, त्या राहुल गांधींनी पण काढल्या होत्या, सांगितलेल्या होत्या. म्हणजे 75% रिटेन करा हे सांगितल्यानंतर गव्हर्नमेंटनं फक्त 25% केले. आणि नेव्ही आणि एअरफोर्ससाठी जिथं टेक्निकल स्किल्स आवश्यक असतात तिथं असे टेम्पररी लोक नकोत. म्हणजे याचा अर्थ आपल्या क्रोनीजला सैन्य हवंय ते सेनेसारखं साधारण असायला पाहिजे, वेठबिगार, ते बनवण्याची सेनेला फॅक्टरी बनवलं PMOने. हे अप्रत्यक्ष त्या नरवणे त्या पुस्तकात नमूद करतायत.
हा पण ट्रेझन खालचा गुन्हा नाहीये. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल मोदी रिजिम मध्ये त्यांच्या इकोसिस्टीम मधले आणि ते स्वतः सत्तेसाठी कायम धडपडतात, कारण तेच त्यांचा शेवटची लाईफ लाईन आहे. तीच त्यांचा तो त्यांचा एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे. त्यामुळे पीसफुल ट्रान्सफर ऑफ पॉवर ते करू इच्छित नाहीत. इलेक्शन कमिशन हातात घ्या, म्हणजे आता ते निवडून येत नाही. म्हणजे 24ला पण निवडून आले नव्हते, हे आलं नाही बाहेर तरी निवडून नव्हते आले. ते इलेक्शन कमिशन राजीव कुमार, मग ज्ञानेश गुप्ता, ते हे सगळं करून ते टिकवतायत का? तर हे केलेलं, आणि तुम्ही लक्षात घ्या की नरवणेंचं पुस्तक हे स्वतःमध्ये इतकं बोलकं आहे की त्याचं खंडन कोणीच करू शकत नाही. इनफॅक्ट सेनेमध्ये जो आजही देशभक्त मोठी सेना, भारतीय सेनेमधला 98% पार्ट हा देशभक्त आहे. 2% पार्ट बीजेपीने आणि RSSने त्याला या ट्रेझनमध्ये सामील करून घेतलं इकोसिस्टीम मध्ये. पण 98% सेना ही अस्वस्थ आहे आपल्या आणि बरं, त्यांच्यावर बिपिन रावतना बसवलेले, ज्यांच्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनीच असं म्हटलंय की ते संकुचित मानसिकता असलेले मनुष्य होते. त्यामुळे नरवणेंना काम करणं खूप कटकटीचं झालेलं. आणि मग ते नसताना नरवणे थोडं सोप्याने काम करू शकले. म्हणजे यातल्या सगळ्या चुका, ज्या टेक्स्टबुक चुका असतात, त्या म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन नाही, फ्रॉड म्हणून केलेल्या आहेत. म्हणजे इंटेन्शनली केलेल्या आहेत, अनइंटेन्शनली चुका झालेल्या नाही आहेत. अनइंटेन्शनली चुका ह्या मानवी चुका असतात, बरोबर. हे फ्रॉड आहेत. आणि फ्रॉड कोणाशी, म्हणजे तुम्ही देश विकलाय एकापर्यंत. आणि हे नरवणेंच्या पुस्तकामध्ये त्यांना कळलं, हे दिसतं. आणि यासाठी 24 साली जेव्हा नरवणेंना विचारलं तेव्हा नरवणेंनी सांगितलं, होय मी पुस्तक लिहिलंय, मी माझ्या पब्लिशरकडे दिलंय ते, आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या क्लिअरन्स याच्यामधलं ते मॅटर आहे, माझ्या हातात नाही, मी माझं काम केलंय. पण आता हे पुस्तक अडकवण्यासाठी सरकारनं ज्या गोष्टी नियम पुढे केलेले आहेत त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट वगैरे आणलेले आहेत. म्हणजे आपण बघतो नाही, पण तुला मी एक सांगतो, एक सेकंद. 2014 नंतर कोणाचीच एकतर पुस्तकं येत नाहीयेत जी आधी म्हणजे माधव गोडबोलेंपासून सगळ्यांनी लिहून ठेवलेली आहेत, ज्याचे उतारे संसदेमध्ये मोदी वाचून दाखवत होते. आणि आता लष्कर प्रमुखांनी लिहिलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही नियम सांगता ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट, तर या ज्या गोष्टी आहेत, कन्व्हर्सेशन केवळ सांगणं हे ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचं उल्लंघन होऊ शकेल का? पण मोदींनी त्या काळात 3 पुस्तकं सोकॉल्ड लिहिली, जी भावना सोमयाने लिहिली, म्हणजे इंग्रजीत. त्याच्यासाठी कॅबिनेटची परवानगी घेतली, संसदेची परवानगी घेतली होती का? जर 14 नंतर नियम बदलले तर? कारण ते सुद्धा एका पद्धतीचे पब्लिक सर्वंटच आहेत ना, नाही घेतली. त्यामुळे ह्या गोष्टींना काही अर्थ नाहीये. ही दाबादाबीची प्रकरण आहे. तू लक्षात घे की हे सरकार केवळ जनरलच्या पुस्तकालाच नाही, तर एक्सवरच्या अकाउंटला घाबरून विथहेल्ड करतं. ते आपले 24ला बघ, इलेक्शन जवळ आल्यावर युट्यूबवरचे व्ह्युअर एकदम दाबले होते या लोकांनी. माझं एक्स अकाउंटचं व्ह्युअर्स किती दाबलेत, म्हणजे ते दिसणंच कमी केलंय, म्हणजे फॉलो कमी केलं. आणि काही लोकांचं ते विथहेल्डच करतात. त्यामुळे नरवणेंचं काहीतरी वेगळं केलंय, कारण ते जनरल आहेत आणि हे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट वगैरे असं काही नाहीये. एवढी अकाउंट विथहेल्ड इंडियात केली, ती कशासाठी केली? याचा अर्थ असा की तुमचं गुपित, तुमची भानगडी, तुम्ही जगभर केलेल्या कांड ज्या आता बाहेर येऊ पाहतायत, त्या तुम्ही दाबण्याचा, आणि युअर डेज आर नंबर्ड, सो एव्हरी डे इज बोनस फॉर यू, ते प्रयत्न करतायत. दॅट्स ऑल. तू बाकी कारण तू काही सांगू शकतो रे, की याने लिगल नोटीस जाते एक्सला, ते एक्सवाले टाकतात, तुम्हाला मेल येतो की आम्हाला लिगल नोटीस आली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, तुमच्या अकाउंटवर हे आलंय. बरोबर ना? सगळ्यांना आपल्याला कधी ना कधी येऊन गेलंय. किंवा आपल्याला 24च्या चुनाव म्हणजे इलेक्शनच्या वेळेला खाली ती हे यायचं, काही चुनाव आयोग असं म्हटलं तरी सुद्धा खाली एक हे यायचं की आम्ही सगळं व्यवस्थित करतोय. एकदा तर ते पाकिस्तानच्या चुनाववर चाललेलं डिस्कशन होतं पाकिस्तानचं, त्याला पण लागलं होतं, त्याच्यावर खूप विनोद झाले होते. इतकी भीती ही मराठीत गाणं ना, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, ते तेवढीच तीच भीती आहे. ते जरी डोळे मिटून दूध पित असले तरी या सगळ्या कांडांचीच ज्ञान आणि माहिती जगाला झालेली आहे, जनतेला झालेली आहे. अरे मला रस्त्यावरचे छोटे हातगाडीवाले, नंतर ड्रायव्हर्स, अशा मला असं खूप आवडतं बोलायला. त्यांच्याशी गप्पा मारताना देखा तो वो फाइल आया है ना कोई,
वो किताबाई आहे ना, त्यामुळे मला कळलं की लोकांपर्यंत पोहोचलंय ते. पण या सगळ्या जेवढं तू दाबशील ना बरोबर. तेवढं ते उसळतं. आणि या सगळ्या किंबहुना त्यांनी मोकळं सोडलं असतं ना तर लक्षात पण लक्षात नसतं आलं. नसतं कदाचित. त्याला कोण जितका पुस्तकं रेजिस्टन्स वाचतं कराल इथे? तितकं त्याची तू चर्चा मला जास्त सांग, बाकी होते. सेनेतल्या लोकांची पुस्तकं कुठे वाचली लोकांनी? आली गेली कधी कळलं पण नाही. तुम्ही आता मगाशी 35 आकडा सांगितला, म्हणजे माहिती पण नाहीत की इतकी पुस्तकं आली आहेत म्हणून. पण या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे याचा क्रक्स काय दिसतोय की या दोन मोठ्या ज्या चुका आहेत सरकारच्या, नाही त्या- दोन नाही, अजून अजून नाही, चुका नाही. आहेत. हे भारत चीन बॉर्डरवरती जे झालं आणि आपल्या अग्निवीर बद्दल, तर हे सगळं म्हणजे तुम्ही जी मगाशी बॅकग्राऊंड सांगितली नरवणेंच्या लिखाणामुळे बाहेर आलेलं आहे. तर याला नेमकं काय म्हणायचं की शेवटी म्हणजे त्याला काय काव्यगत न्याय म्हणायचा की तुम्ही की व्यवस्थेमध्ये सगळ्याच गोष्टी कंट्रोल नाही करू शकत, शेवटी असा पर्दाफाश जो आहे तो होतच असतो. ह्याच्याबद्दल जरा थोडंसं नेमकं काय नाही म्हणाल? नाही 2018 पासून मी सांगतोय मोदी सरकारबद्दल की सत्य आणि सूर्य हा दडवता येत नाही. त्यांनी प्रयत्न केला तर ते अधिक प्रॉब्लेम मध्ये येतील. पण हुकुमशहा कधी ऐकत नाही तेव्हा. आणि हुकुमशहाच्या भोवती असलेले जे भाट आहेत आणि त्यांचे भाटांचे इकोसिस्टीम्स त्या खालपर्यंत येतात, त्या कोणी ऐकत नाही. पण असा कोणता हुकुमशहा आहे ज्याची गुपितं लपून राहतात? तू सांग, एक उदाहरण सांग मला, मग मी मान्य करतो. करायचं कोणाचंही गुपित लपून राहत नाही. त्यामुळे माणसाने सरळ सोपं साधं जगणं सोपं आहे. मोदींवर एकेकाळी देशाने एवढं प्रेम केलं, त्यांना देशाला एवढं देता आलं असतं. या उलट त्यांनी देशाला राजीनामा द्यायला लावला आणि स्वतः सत्तेत बसून राहिले. हे सत्य आहे. हे या पुस्तकाचं सत्य आहे. पण म्हणजे आतापर्यंत एकीकडे चीनला देश देऊन टाकला, दुसरीकडे टेरिफचं तुम्हाला आता अमेरिकेबरोबर केलं ते माहिती आहे. तिसरं राफायल डील मधलं अनिल अंबानीचं आणि जेफ्री एप्स्टीनचं तुमच्या ज्ञानात आलं असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना गुंफणारी माळ आहे ती मोदी आहेत. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागतं की देशाच्या अपार प्रेमाची परतफेड मोदींनी देशालाच राजीनामा द्यायला लावून आणि इथल्या दुर्बल घटकांना दमन करून परत केलं. तर आता त्यांना ते अवघड होणार. आणि डे बाय डे जसं पाण्यामधलं प्रेत फुगत जाताना तसं असत्य जेव्हा तुम्ही लपवताना ते फुगत राहतं आणि त्याचं वजन वाढत राहतं तुमच्या पाठीवरचं. तर ते मोदी रेजिमच्या पाठीवरचं वजन वाढत राहणार आता एव्हरी डे आणि नवीन येत राहणार काहीतरी. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला पंतप्रधानांचं उत्तर अपेक्षित असतं, ते या सगळ्या गदारोळामध्ये त्यांनी टाळलं. आणि निशिकांत पण दुबेसारखा टाळणं एक हा खासदार- मोदींचा खास गुण आहे माहिती आहे ना. त्यांनी 12 वर्षामध्ये प्रेस कॉन्फरन्स टाळली, हो. कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळलं. आयुष्यातला सर्वात दुर्धर प्रसंग त्यांच्यावर कोणता ओढवला तर ट्रम्प सोबत उभे राहिले असताना त्यांना थेट एकाने प्रश्न विचारला त्यांच्या क्रोनीबद्दलचा. आणि तेव्हा त्यांचे हावभाव हात जे केले ते कोणत्याही स्टेट्समन किंवा डिप्लोमॅट किंवा आंतरराष्ट्रीय नेत्याला शोभेशन होते. त्यावरून लक्षात आलं की ते कोणत्या प्रकारच्या मानसिकतेमध्ये जगतात. अन्यथा ते कुठच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, ते लोकसभेला उत्तरदायी नाही. त्यांनी कधी जेपीसी बोलावली नाही. नेहरूंनी चीन बरोबर युद्ध झालं, युद्ध लढले, जे त्याची काही चर्चा झाली ज्याची आहे. काही क्षती झाली त्याची मध्यरात्री म्हणजे सकाळी युद्ध, मी सांगतो त्याप्रमाणे कम्युनिकेशनने युद्ध लढलं जात होतं. त्या रात्री अटल बिहारींच्या तरुण अटल बिहारींच्या आग्रहावरनं त्यांना मान देऊन, म्हणजे तरुण आहेत म्हणून तुम्ही गप्प राहा, चुप बसा म्हणून त्यांचे नेहरूंचे निशिकांत दुबे 50 उभे करता आले असते त्यांना. हो. तर तसं कोणालाही न थांबवतं त्यांनी दोन्ही हाऊसेसना एकत्र बोलवून रात्री सेशन घेतलं आणि स्वतः सगळ्या संसदेत आपल्याला शिव्या खाऊन घेतल्या आणि तरीही संयमाने उत्तर दिलं. नेहरू मनातनं थोडे खचले तेव्हा, त्याचा नंतर त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला, ही गोष्ट खरी आहे. परंतु ते टाळलं नाही. नेहरू कधीच कशापासून पळून गेले नाही. किंबहुना भारताचे पंतप्रधान पहिले जे होते जवाहरलाल नेहरू त्याच्यापासून मनमोहन सिंगांपर्यंत 2013 पर्यंत भारतातल्या कुठच्याही पंतप्रधानाने संसद, पत्रकार, जॉईंट पार्लमेंटरी सेशन, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर या कशापासूनही पळ काढला नाही. ज्या सगळ्यापासून मोदींनी पळ काढला. पण तुला मी 2 गोष्टी सांगतो. एक, जनतेचं प्रेम घेताना तुम्हाला मजा आली ना तर जनतेचा राग त्याच्यापासून तुम्हाला पळ काढता येत नाही. खरंय. आणि दुसरं असं की तुमच्या नियतीपासून तुम्ही पळ काढू शकत नाही, ती शेवटी तुम्हाला गाठते. आणि या सगळ्यामध्ये एका पुस्तकाला उत्तर देण्यासाठी ह्यांनी अगदी नेहरू, एडविना यांच्यापासून ते अगदी नाही, पण नेहरू इंदिरा एडविना बद्दल गांधी, मी तुला सांगतो, मथाई. म्हणजे लोकांना, आपल्या मराठी लोकांना इंग्रजी पुस्तकं फारशी वाचायला आवडत नाही
आणि ते स्वाभाविकपणे मातृभाषेत जास्त सोयीचं असतं. एडविना आणि माउंटबॅटन यांची मुलीने पुस्तक लिहिलं आत्मचरित्र. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की नेहरू आणि माझ्या आईचे खास संबंध होते आणि ते फक्त इंटेलेक्च्युअल होते. कोणत्याही प्रकारची त्याच्यात शारीरिक ओढ अजिबात नव्हती. काही वेळेला इंटेलेक्च्युअली एकामेकांशी जुळत असल्यामुळे ते तासनतास बोलत असत. त्यांचे माझ्या वडिलांशी आणि माझ्या आईशी भावनिक बंध तर नेहरूंचे होतेच, पण त्याच वेळेला माझ्या आईशी आणि वडिलांशी इंटेलेक्च्युअल आणि आईशी जास्त बोलत असत नेहरू. हे तिने लिहून ठेवलंय. पण तिने त्यावेळेला हे पण लिहून ठेवलंय त्याच्यात कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा व्याभिचारी किंवा अशा प्रकारचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे नेहरू बेदाग आहेत हे त्यांच्या मुलीने लिहून ठेवल्यावर बाकी कोणाशी या बोलण्याची- निशिकांत दुबेची साक्ष कशाला पाहिजे. निशिकांत दुबेंना जर एवढी इंदिरा गांधींची बदनामी केली आहे, नाही, तेच ना, म्हणजे त्यांनी इंदिरा गांधींची संसदेत जी बदनामी केली आहे, जर दुबेंना आता इंदिरा गांधी गेल्यावर आणि सत्ता गेल्यावर बोलणं सोपं आहे. ते मोदी सत्तेतनं गेल्यावर मोदींबद्दल काय बोललं जातं ते आपण बघूच. पण मूळ मुद्दा हा आहे की दुबेंनी एक दिवस मोदी गेल्यावर सत्तेतनं एक दिवस उभं राहून इंदिरा गांधींबद्दल असं बोलून दाखवलं. खरंय, खरंय. कारण इंदिरा गांधींनी जे काही केलं त्यामुळे आज दुबे त्या तिकडे सत्तेत उभे राहू शकले. अन्यथा भारत ज्या परिस्थितीत होता ते पाहता तेव्हाच अमेरिकेचा गुलाम झाला असता, तेव्हाच इस्रायलचा गुलाम झाला असता, जे मोदींच्या काळात झाला. आणि मग तुम्हाला एकदा गुलाम झाल्यावर तुम्ही व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल म्हणून पंतप्रधान बनता, तेव्हा तुमचं शासन अखंड चालू शकतं. ते इंदिरा गांधींनी चालवलं असतं. मग इंदिरा नंतर राजीव राहिले असते, राजीव नंतर आता राहुल आले असते. दुबेना काही चान्स नसता मिळाला. भारत अमेरिका व्यापार डीलचे काही तपशील, एक इंटरिम ड्राफ्ट जो आहे तो समोर आलाय आणि सोबतच एफस्टीन फाईल्समधली सुद्धा काही नावं, काही धक्कादायक संभाषणं, ईमेल समोर येत आहेत. अनिल अंबानींच्या बद्दलचे काही कॉन्व्हर्सेशन आता जाहीर झाले आहेत. हरदीप पुरेंचं काही, म्हणजे कशा पद्धतीने ते तातडीनं विजा मिळावा त्यांच्या सगळ्या सहकार्यांना. एक्झॉटिक आयलंड Exotic. जे त्यांना एक्झॉटिक आहे हे माहिती होतं, म्हणजे पुढचं तुम्हाला समजू शकतं. सगळंच काही लिहिलेलं नसतं ना. काय दॅट विल एक्साइट युअर यू आर एक्साइटिंग असं काहीतरी. विजिट टू एक्झॉटिक, यू आर एक्झॉटिक आयलंड. तर या अमेरिका आणि भारताच्या व्यापार डीलमध्ये ज्या पद्धतीनं चर्चा होत आहेत की आपण आपलं मार्केट सगळं ओपन करतोय, विशेषतः कृषी क्षेत्र ज्याच्यावरती फार मोठा परिणाम होणार आहे, या सगळ्याचा काही दबाव, परिणाम, लिंक तुम्हाला दिसतीये? हे बघ, मल्टी लेवल मार्केटिंगवाले असतात ना, ते काही झालं तरी तो जो एक मनुष्य पकडलेला असतो त्याला हार घालून स्वागत करतात, त्याच्या हातात 2 कप देतात आणि आज इसने मर्सिडीज ली है वगैरे असं त्याचं कौतुक करतात. तसं मोदींचा हारतुरे घालून सत्कार वगैरे केले हे डील झाल्यावर. ते एका पराभवाचा विषण्ण करणारा स्वागत समारंभ होता. कसं सांगतो, जेव्हा आपण अणू म्हणजे हे दुसऱ्यांदा केलं स्फोट, तेव्हा अटलजींच्या काळात सगळ्यात जास्त टेरिफ अमेरिकेने आपल्याला लागला 3.1%. तो ट्रम्पनी वाढवून 50% केला आणि मग कमी करून 18 केला. 18% टेरिफ हा खूप आहे, जेव्हा भारताचा 0 केलाय त्यांनी. बरं, हे ट्रम्पच लिहितात हा, आणि मग ते खरं ठरतं. काल म्हणजे तुला व्हिडिओ जर तुला मिळाला, माझ्या ट्विटरवर आहे, म्हणजे माझ्या एक्स अकाउंटवर आहे, पियुष गोयल आणि जयशंकर म्हणजे कॉमर्स मिनिस्टर आणि परराष्ट्र मंत्रालय मंत्री दोघे हे सांगतात की पियुषला विचारा, पियुष सांगतात जयशंकरना विचारा. म्हणजे याचा अर्थ बर्लिन जेव्हा 1945ला गोरिंगला माहित नव्हतं की डोनिट्स काय करतोय आणि डोनिट्सला माहित नव्हतं की हिटलर कुठे आहे, तर तसं, आणि गोबेलच्या मनात काय चाललंय, आणि मग एकामेकांबद्दल बोलत राहायचे, ते उत्तर द्यायचे, आणि मग ते सगळंच कोऑर्डिनेशन शून्य होतं. कारण सगळी सत्ता हिटलरने स्वतःकडे ठेवली होती आणि तो एकटा बंकरमध्ये लपून बसलेला, तो कोणाला सामोरं जात नव्हता. शेवटचा तो 20 एप्रिल 1945ला आता छोटी मुलं लढायला चाललेली त्यांना भेटून खाली गेला, तो परत बाहेर आलाच नाही. तर तसं एकत्र ठेवून मग त्याचं काहीच कोणाला काय माहित नाही, आणि त्यांना पण माहित नाहीये. इथे हिटलरच्या बाबतीत नाव घेणं चुकीचं आहे इथे. याचं कारण हिटलर निदान म्हणजे सैन्यात होता आणि निदान तो म्हणजे तो घालत असलेला युनिफॉर्म जस्टिफाय होत होता, कारण त्याला आयर्न क्रॉस मिळालेला पहिला. इथे यांच्याही हातात काही नाहीये.
ट्रम्पच लिहून पाठवत आहेत. आणि ते सुद्धा अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प साहेब जे लिहितात त्यांना साहेब म्हणलं पाहिजे आता. याचं मुख्य कारण आपली अगोदरच्या साहेबांची गुलामगिरी संपून आता नवीन गुलामगिरी सुरू झाली याची जाणीव असू दे. 2 देशांचे आपण 3 देशांचे आपण पार्शियल गुलाम आहोत. एकाचे 2 देशांचे पार्शियल गुलाम आहोत, एकाचे पूर्ण आहोत. 2 देश म्हणजे अमेरिका आणि चीनचे आपण पार्शियल गुलाम आहोत वेगवेगळ्या कारणांनी, आणि पूर्ण गुलाम इस्रायलचे आहोत. त्यामुळे आपण जे निर्णय आहोत, जे मोदीजी घेत आहेत असं तुम्ही मानता, ते इस्रायलमध्ये घेतले जातात किंवा अमेरिकेमध्ये घेतले जातात किंवा चीनमध्ये घेतले जातात. तिथे निर्णयच घ्या. त्यामुळे जयशंकरनाही माहित नाही आहे आणि पियुषलाही माहित नाही. तर आणि पंतप्रधान कुठच्या तरी देशात फिरत असतात, म्हणजे त्यांनाही माहिती नाहीये. त्यांना माहिती आहे की देश चालणार आहे, कारण आपण व्हॉइसरायला हे माहित असायचं की भारत चालणार आहे कारण राणी बघते, बरोबर ना. तर हा वेगळा औपनिशिक वाद आहे. तर 18% आपल्यावर टेरिफ लागलेत फर्स्ट टाइम एव्हर आफ्टर सिन्स इंडिपेंडन्स. आणि आपण अमेरिकेला 0% टेरिफ, म्हणजे अमेरिकेला सगळं आयात धपा 0% नेणार. त्यात सगळ्यात मोठा नुकसान जे आहे ते आपलं कोअर सेक्टर जो आहे, शेती. आपल्याला अमेरिकेनं शेतीचं काहीही विकत घेण्याची गरज नाहीये. ते सगळं डंप करणार आहे तिथे. ते शेती, अनेक उपकरण, अनेक गोष्टी ज्या आहेत त्यातल्या त्या केवळ डंप करणार आणि 0 टेरिफने. त्यामुळे 2 वर्षात हा डील अंमलात आल्यावर भारतीय शेतकरी, सगळे शेतकरी म्हणजे सधन शेतकरी सुसाईड करणार. आणि भारत हा एक भुके कंगाल देश बनून राहणार आफ्रिकेसारखा. पोट फुगलेली मुलं अन्नासाठी वणवण भटकतायत असा भारत तुम्हाला दिसणार. कारण शाळेसाठी आणि आरोग्यासाठी सगळ्यात जास्त कुठच्याही देशामध्ये कुठच्याही काळामध्ये जेव्हा, आणि भारताची डेमोग्राफी ही तरुण डेमोग्राफी आहे, सगळ्यात जास्त तरुण भारतात आहे, तर आरोग्य आणि शिक्षणावर सगळ्यात जास्त बजेट खर्च झालं पाहिजे. तर सगळ्यात कपात जर केलेली आहे 1.2 वगैरे अशा % खर्च होते, शाळा बंद पडतात. तर ही अनएम्प्लॉयमेंट आणि ही भुके कंगाल पिढी अक्षरशः रस्ती फिरताना तुम्हाला दिसेल. काळात भारताचं हे चित्र लोकांना आवडणार नाही बघताना. नाही, मला काय बघायला आवडेल यापेक्षा रियालिटी काय हेच मला बोलणं आवश्यक आहे ना, तुला आणि मला. सो आपला ऑक्युपेशनल हॅझार्ड हे आहे की आपल्याला वी न्यू टू मच. त्यामुळे अमेरिकन ट्रेड डील याचे जे पहिले पॉइंट्स आलेले आहेत ते इतके डेडली आहेत की आपण ऑलमोस्ट अमेरिकेला कम्प्लीट शरण आलेलो आहोत. म्हणजे आपलं मोदी रिजिम. तर 2च पर्याय आहे त्याला. एक तर या सरकारने ते ठोकूर मारणं, आणि आपण रशियाकडनं आयातच करणार. म्हणजे ट्रम्पनीच लिहिलं आता रशियाशी संबंध ठेवणार आणि नाही, ते पुन्हा करणार नाही म्हणजे याच्यावरती ते लक्ष ठेवणार आहे. नाही, हा लक्ष ठेवणार हेडमास्टर. मूळ मुद्दा असा की याला मोदी काही उत्तर देत नाही, त्याच्यापासूनही पळ काढतात. मुळात मुद्दा असा की रशियाने आपल्याला चांगल्या वाईट काळामध्ये इतके वर्ष साथ दिली, तो मित्र आपण असा सोडून देणार दबावापोटी. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे हे वर्तणूक. एकाच गोष्टीकडे आपल्याला निर्देश करते, जे मी काल पण आणि परत बोललो, की देश जर महत्वाचा असेल आणि देश मोठा असेल, मग ते RSSला असो नसो, दुसऱ्यांना कोणा, तर मोदी सरकार आणि मोदीतले हे जे सत्तेत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे. आणि जर देश गुलाम व्हावा असं सगळ्यांना वाटत असेल तर त्यांना राहू दे सत्तेत. तुम्हाला बघता येईल सगळं पुढे. हे 2च चॉईस आहेत. म्हणजे आता ते चेस खेळत खेळत सगळी प्यादी मरत एका पॉइंटला चेकमेट होतो ना, तसं झालंय. आता तुम्हाला 2च चॉईस आहेत. पण म्हणजे आता 2024ची निवडणूक होऊन अजून 2 वर्ष नाही, ह्याचा निवडणुकीशी काय संबंध? बोफोर्स प्रकरणी केवळ 2 वर्षामध्ये इतकी सगळी प्रकरण आलेली आहेत. तर नाही, अजून रफायलचं प्रकरण यायचंच आहे, ज्याच्यामध्ये आता संपलं असं लोकांचा समज झाला. रफायलमध्ये अनिल अंबानी हाच पार्टनर पाहिजे, हा भारत सरकारकडनं आम्हाला दबाव होता. हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष तेव्हा आलांड होते, त्यांनी सांगितलं होतं. तर अनिल अंबानी का पाहिजे होता? तर त्याला ते आता आलंय ना, एप्स्टीन म्हणाला की तो एप्स्टीनशी अनिल अंबानी कनेक्टेड होता आणि तो मध्यस्थी करत होता. स्वीडिश ब्लॉन्ड हे पर्सनल चॉईस आहे अनिल अंबानीचा. हा, अरेंज असं त्याने लिहिलंय, प्लीज अरेंज. आणि 20व्या सेकंदाला उत्तर दिलंय त्याने. काय बाणेदा पुरुष झाला निर्माण, वा वा. आणि 2014 नंतर म्हणजे कुठल्या अधिकारामध्ये ते या सगळ्या भेटीगाठी करून देत होते. आणि ते लॉस मेकिंग रफायल डील आहे. ते का झालं हे आता कळतं. त्यात अनिल अंबानी अचानक संरक्षण क्षेत्रात कुठून आलं तेही आता कळतं. आणि इतर क्रोनीज जे आहेत ते संरक्षण क्षेत्रात कसे आले तेही कळतं. आता अर्थसंकल्पात डेटाला प्रोटेक्शन दिले, डेटा निर्माण करणारा, ते 2च जणांना फायदा करणार आहे.
ते आपल्या बिलियन्स ऑफ डॉलर्स आजच्या घडीला इंडिव्हिज्युअलचा टॅक्स हा कॉर्पोरेटच्या टॅक्सपेक्षा जास्ती आहे. खरंय. हे जे शोषण आहे त्यांचा वाढवलेला ते कमी केला. एका वर्षात देशाला भिकेला लावणार. अमेरिकन ट्रेड डील, चायनाचा दबाव आणि आपला भूभाग पण जाणार. चायनाला का म्हणजे चायना हा सर्वभक्षी देश आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे चायनाच्या बद्दल माझ्या मनात वाईट किंवा चांगलं काहीच नाही, पण आपल्याला आपली नीती ठरवायला लागते ना, बरोबर. चायनाची नाही. त्यामुळे चायना हा जेवढा भूभाग, त्यांना भूभाग हवा आहे आणि आपल्याला काहीच नकोय. आपल्याला फक्त मोदींची खुर्ची आणि मोदीजींच्या सोबत जे आहेत त्यांची खुर्ची वाचवायची आहे. इव्हन पवारांनी सुद्धा जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमायची ठरते तेव्हा ते मोडता घालतात. तर पवार सुद्धा हे आपल्या महाराष्ट्रापुरतं, म्हणून मराठीत बोलतोय म्हणून सांगतो, हे पूर्णतः मोदी कोटरीच्या एक भाग आहेत आणि निसंदिग्धपणे हे म्हणायला पाहिजे. जेव्हा देश ट्रेझन होतो ना, तेव्हा तुम्ही एकतर बाजूने असता किंवा विरोधी, न्यूट्रल असत नाही. बरोबर. मुद्दा संपला. पण आता मग शेवटची कमेंट, हे जी सगळी एका पाठोपाठ एक आलेली प्रकरणं बघता पुढचा काळ कसा असणार आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्या याच्यात दुर्दांत भयंकर असणार आहे. कारण आपल्याला जी रेजिम लाभलेली आहे, मोदी रेजिम, ते निवडून आले नाही. म्हणजे निवडणूक आयोगच त्यांच्या बरोबर असल्यामुळे कुठेही निवडून येतात ते. आता ग्रामपंचायतीपासून आणि ते लोकसभेपर्यंत ते वापरतात सगळं. तुला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका माहिती आहे, तू ग्राउंडवर काय पाहिलं आणि प्रत्यक्षात. तर हे एक्झिस्टन्ससाठी खुर्चीला चिकटून राहणार आणि देशासाठी ते चिकटून बसलेले डेंजरस आहे. तर यातला जो क्रायसिस आहे तो धारधार आहे आणि त्याच्यामध्ये जनता आणि लोक यांचं कोलॅटरल डॅमेज 100% होणार. त्यामुळे तू लक्षात घे की येणारा काळ हा सामान्य माणसासाठी, भारतीय माणसासाठी आणि ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आपल्याला, त्यांच्या स्वप्नांसाठी मृत्यू टोले देणारा असणार आहे. तर मरण टोले बसणार भारताला आणि त्यातून भारत मुक्त झाला तर उभं राहायला परत 10 वर्ष लागतील. म्हणजे काय लेवलला घडामोडी घडतात आणि त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे सरांच्या बोलण्यातनं आता उघड झालेलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती विविध घटनांमुळे गाजलेला आठवडा होता आणि त्याचा हा नाही, हे मी तर तुला सांगतो, 18 पासून मी हे सांगतोय. लोक मला पहिले तर भयंकर ट्रोल करत असत, मग कमी ट्रोल झालं आणि मग लोक शिव्या घालायला लागले, लोक कॉन्स्पिरेटर म्हणायला लागले. जेव्हा मी इस्रायल बाबत पहिल्यांदा बोललो तेव्हा लोक कॉन्स्पिरसी थिअरी म्हणायचे. आता लोकांना कळतं की हे ऍक्च्युअल होत होतं. कोणती कॉन्स्पिरसी ही तोपर्यंतच कॉन्स्पिरसी असते जोपर्यंत तुम्ही ती प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असं कॉन्स्पिरसी म्हणून टिचकी मारणं सोपं आहे. बरोबर. पण तुम्हाला असं वाटलं होतं का लहान मुलांना या प्रकारे शोषण होत असेल कुठेतरी एवढे? आणि त्यात बिल गेट्स पासून, आता बिल गेट्सला परत आपल्याकडे ओपन हे दिलंय स्पेस सगळी. आपण काय गिनीपिक आहोत का? बिल गेट्सही आपल्यावर येणार आणि करून जाणार, अमेरिकाही येणार करून जाणार, चीनही येणार करून जाणार आणि ना कोई गुस्सा आहे ना कोई घुसेगा, जो उचित समझो वो करो. ही आताची बोधवाक्य. पूर्वीचे पंतप्रधान जय जवान जय किसान वगैरे सांगायचे. एक्झॅक्टली. अरे हे काय आहे? म्हणजे आपण ज्यासाठी हजारो लाखो लोकांनी बळी दिले, आपले बलिदान दिलं आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. खुद्द जवाहरलाल नेहरू, मी काल 10 वर्ष म्हणलो कुठेतरी, 14 वर्ष तुरुंगात होते पहिले पंतप्रधान. त्यांना शिव्या घालण्यात येतात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. किती लांछनास्पद पातळीला पोहोचलोय. कुठच्या तरी राज्याचा मुख्यमंत्री असं ट्विटरवर टाकतो की बंदूक धरून मुसलमानांना गोळ्या मारतोय. अरे हे तर क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे ना. तात्काळ कोर्टाने सुओ मोटो घेऊन उचलले पाहिजेत. तर सोनम वांगचूक अजून आत आहेत, उमर खलीद अजून आत. म्हणजे जे लोक देशासाठी आपली कुर्बानी देऊ शकत होते, ज्यांच्या तेज प्रतिभेने हा देश उजळून निघाला होता, त्यांना आतमध्ये टाकले. एक्झॅक्टली. फार वाईट काळ आहे. तर या निमित्तानं आपण प्रेक्षकांना पण जो उचित समजो वो करो असं नाही म्हणू शकत. त्यांनी खरं स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाबद्दल तातडीनं काय उचित आहे हे समजलं पाहिजे. आणि जी निरीक्षणं सरांनी आत्ता सांगितलेली आहेत, नोंदवलेली आहेत, त्याच्याबद्दल तुमची मतं सुद्धा आवर्जून कळवा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं पण स्वागत आहे. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.